नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3 आठवडे हा नाश्ता करा आणि तुमचं यकृत निरोगी ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. आपण रोज सकाळी नाश्ता करतो, पण कधी असा विचार केला आहे का तोच नाश्ता तुमचं यकृत निरोगी ठेवू शकतो? फक्त 3 आठवडे. हो मित्रांनो, फक्त 3 आठवडे. एक छोटा बदल तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या शरीरात हलका पण सकारात्मक फरक जाणू शकतो. तर आपलं यकृत म्हणजे शरीराचं फिल्टर आहे. फिल्टर. आपण जे खातो, पितो त्यातील वाईट घटक बाहेर काढण्याचे काम ते करत असते. पण चुकीच्या सवयीमुळे ते हळूहळू थकायला लागतं. थकवा, पचनाचा त्रास, भूक न लागणे हे सगळं यकृत जेव्हा कमजोर होतं ना तेव्हा हे सुरुवात होते. आता बघूया नाश्ता काय घ्यावा. तर आज आपण एक सोपा नाश्ता पाहणार आहोत जो तुम्ही रोज सहज करू शकता. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. त्यानंतर नाश्त्यामध्ये ओट्स किंवा दलिया, त्यात थोडं फळं, सफरचंद, पपई, 4 ते 5 बदाम रात्री भिजवलेल्या आणि थोडी हिरवी भाजी जर शक्य असेल तर. हा नाश्ता हलका आहे, पचायला सोपा आहे आणि तुमच्या यकृतावर यामुळे ताणसुद्धा येणार नाही. आता या नाश्त्याचा 3 आठवड्याचा परिणाम काय होणार आहे? जर तुम्ही हा नाश्ता सलग 3 आठवडे केला तर तुम्हाला काही छोटे बदल जाणवू लागतात. शरीर हलकं वाटेल, तुमचं पचन सुधारेल, थकवा कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या यकृतावरचा ताण मात्र कमी होईल. ही जादू नाही आहे मित्रांनो, पण एक चांगली सवय आहे जी हळूहळू तुम्हाला फायदा होते. आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, आपलं आरोग्य आपल्या छोट्या सवयीवर अवलंबून असतं. मोठे बदल करण्याची गरज नाही आहे त्यात. फक्त छोटं आणि सातत्यपूर्ण बदल करा. आजपासून ठरवा, मी माझ्या शरीराची काळजी घेणार, कारण आपण निरोगी जर असलो तरच आयुष्याचा आपण आनंद घेऊ शकतो, नाही का? तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच सोप्या आरोग्य टिप्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा द्या मित्रांनो. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.